वॉरियर्स दुकटन याच्यामध्ये आपण मॅच पाहत आहोत आणि आमचे डॅन्सर राजन दादा मॅन फ्रॉम पारगाव एक चांगली डॅन्स आपण पाहतोय. तर एका साईडला टॉस जिंकल्यानंतर मात्र कनाब रायडर्सने धन्यवाद सर कॉल केलाय, क्षेत्ररक्षण पत्कारलंय आणि प्राचारण केलंय. दुकटन सोरंगी वॉरियर्स दुकटन टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सागर शामराव कुडू बॉलर तयार. साठी पहिलाच बॉल दांडी गुल बत्ती गुल पहिलाच हादरा विकेट क्रमांक पहिला बॅक टू डग आउट. एस डी जे तसेच धन्यवाद धन्यवाद एक मिनिट. तसेच मॅच अवॉर्ड्स आपण सचिन घरत चांगली बॅटिंग आपण पाहिली, चारही बाजूला त्यांची फटकेबाजी पाहिली. सचिन घरत मॅच ऑफ इनिंग्स अवॉर्ड्स ठरला गेला. पारगाव गावाकरिता चांगलं योगदान दिलं आणि पारगाव संघ शिक्का मारतोबर केला. पहिलाच झटका आपण पाहिला. तर या ऐकू जाऊया आपण संगीत कक्षामध्ये आणि एक गोडवा ऐकूया आणि लगेच येऊया चर्चेसाठी मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. आई एक विराट चषक पर्व 16 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहता पाहता 16 वर्ष उठलून गेली रुपेश दादांची ही स्पर्धा आणि दरवर्षी मला ते संधी देतात आणि या स्पर्धेची आम्ही सातत्याने वाट पाहत असतो आणि गंगेमध्ये हात धुवत असतो आणि ती संधी मला दिली गेलेली आहे. तसेच दिग्गज समालोचक आहेत आमचे महाराष्ट्राचे बुलंद आवाज प्रमोदजी भीमराव शेडगे सर, तसेच अजित दादा आमचे परम मित्र, तसेच मोहम्मदजी पटेल सर. हे तीन दिग्गज कलाकार आणि त्यांच्यामध्ये मला रुपेश दादाने संधी दिली. धन्यवाद दादा. नेहमी चांगलं व्यक्तिमत्व आहे, चांगला सरळ आणि साध्या स्वभावाचा रुपेश नरेश पाटील यांची ही स्पर्धा. बॉलर तयार मैदानाच्या आतमध्ये सागर, न्यू बॅटरीन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच कैलास अर्थातच बाला. ओ इनसाइड लेडिंग एज आपण फर्स्ट लेपला थोडंसं पंबल होते परंतु डॉटच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. गुड बॉलिंग मिस्टर सागर कुडू. पहिल्या चेंडूवर मात्र फर्निचर डिस्ट्रॉ केल्यानंतर थोडंसं मनबॉल वाढलं गेलं. दुसरा बॉल देखील डॉटच्या स्वरूपात हाताळताना आपल्याला पाहायला मिळालाय तो म्हणजेच कैलास दडपी अर्थातच बाला. खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. हो पुन्हा एकदा ब्लॉक हॉल खोला टाकलाय चेंडू, लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय परंतु थोडीशी फेकी स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळाली. त्याचाच पुरेपूर फायदा सिंगलमध्ये डबल कन्व्हर्ट केली गेली. दुहेरीनिसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, धावफलकावर धावपुस्तकावर जमा होते ती म्हणजेच 2 या आकड्यावर. आणि तसेच पाहिलं 11चे 11 बहाडोली प्रीमियर लीगचे आयकॉन खेळाडू अर्थातच महत्त्वपूर्ण सामना या स्पर्धेमधली. ओ मात्र स्वीट साऊंड आला मिड ऑफला अमर त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट केली जाते बालाच्या बॅटमधनं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची 3 या आकड्यावर. महत्त्वपूर्ण सामना, जो सामना जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये जीवित राहील, कारण 2 संघनायक आपली कंबर, आपली ताकद आणि आपली कसब कला कौशल्य दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हो यावेळेस मात्र थोडीशी हलक्या हाताचा वापर, फक्त बुद्धिमत्तेचा वापर केलाय. कट केलाय चेंडूला गली रिझनमध्ये, त्या ठिकाणी प्रोटेक्शन झालंय. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल नेसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 4 या आकड्यावर. 4वर 1 ही स्थिती. पहिल्याच चेंडूवर पहिलाच झटका लागलाय तो म्हणजे सोरंगी दुकटन या संघाला. पुढचा बॉल खोलात टाकलाय पुन्हा चेंडू मात्र इंटू द गॅप लॉंग ऑफला खूप वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन झालंय परंतु थोडंसं प्लंबल आपल्याला पाहायला मिळालंय. त्या दरम्यान तर सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 5 या आकड्यावर. षटक पहिलं या इनिंग्समधलं संपलंय. तोपर्यंत या आपण संगीत कक्षामध्ये जाऊया. एक तंत्रमुक्त करणारं गोड गीत ऐकूया आणि चर्चेसाठी पुन्हा दाखल होऊया.
थँक्यू सो मच. एका साईडला कनाद रायडर्सचे प्रोपायटर निलेश कुडू, तर एका साईडला सोरांगी वॉरियरचे प्रोपायटर, एक उद्योजक म्हणून त्यांची ओळख अर्थातच देवानंद दादा. देवादादांचा संघ, तर एका साईडला निलेश दादांचा संघ. या गोलंदाजी ट्रॅकवर दुसरे षटक हाताळण्यासाठी एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साहिल कुडूला आपण पाहतोय, एक सुपरस्टार गोलंदाज. भाडोली प्रीमियर लीग त्याने गाजवली, तोच साहिल. शॉर्ट डिलिव्हरी, तेज थराचा चेंडू पद गॅप शोधलाय त्या ठिकाणी, मात्र दोन खेळाडूंना चेस करून इन टू द गॅप्स, गेट इट 4 रन्स. 4 मिळतील, 4 धावा. थँक्यू सो मच. कैलासच्या बॅटमधनं आपण चौकार पाहिला. 4 धावाच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. निसर्गरम्य कुशीमध्ये आपण पाहतो ही स्पर्धा. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा शॉर्ट अँड प्लेन, परंतु मिड विकेट. या ठिकाणी मिस टाइम फटका, चुकी करणार नाहीये यावेळेस खेळाडू बाद. बॅक टू द आउट. यस डीजे. करू आपण. प्रदीपजी आमच्या समवेत सुद्धा जोडले गेलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. प्रथम बॅटिंग करताना स्वरांगी वॉरियर्स धुकटन एका साईडला आपण पाहतायत, तर एका साईडला संघ आहे कणाद रायडर्स बहाडोली. साहिल कुडूचा पुढील बॉल अप्रतिम चांगला बॉल होता. सुचित पाटील या वेळेला मात्र जरूर रिॲक्शन त्यांचं पाहायला मिळालं प्रदीपजी, की स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायला हवं होतं. या चेंडूबद्दल काय म्हणतील? नक्कीच सुरेख चेंडू होता, कारण तितकाच खांद्याचा पुरेपूर वापर करतोय तो म्हणजे साहिल, आणि तेच थर्रार गोलंदाजी देखील करतोय. भन्नाट वेग आहे त्याच्या चेंडूला आणि त्या पद्धतीने तो मारण्याचा प्रयत्न होता. डॉटच्या स्वरूपात चेंडू प्रमोद आपण पाहिला. पुढचा बॉल साहिल तयार. हो, मात्र हलक्या हातांनी नरम हातांनी खेळलाय चेंडूला, मिड ऑफला त्या ठिकाणी प्रोटेक्शन झालंय. सिंगल मध्ये कन्वर्ट केली. सुचितच्या बॅटमधनं सिंगल पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गेल्या मॅच मध्ये भन्नाट फॉर्मामध्ये ज्या पद्धतीने सुचित पाटीलने बॅटिंग केली होती, तो रिदम होता, तो लयबद्ध झाला होता. आणि आता सुद्धा आपण पाहताय जमेची बाजू ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते ती सुचित पाटील. आणि एका साईडला आपण पाहतायत रोहित ऑन साईडला लो फुल टॉस बॉल जरूर होता, ऑन साईडला खेळला गेलाय. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला थ्रो. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. बहाडोली टीम एकाच साईडला आपण पाहतायत त्याच जोशाने खेळत असताना, आणि एका साईडला धुकटन टीम अर्थातच स्वरांगी वॉरियर्स आपण पाहू शकतात. हे नाव आल्यानंतर डेफिनेटली प्रत्येकाला ठाऊक असणारं हे नाव म्हणजेच देवानंद वजीर साहेब. सुचित पाटील बालेमा यांचे सुपुत्र. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. उसळी घेणारा चेंडू होता. अक्षयचा चांगला थ्रो होता त्या ठिकाणी, परंतु बॅकअप चांगला मिळाला. सिंगल मेल प्रतीक पाटील त्या ठिकाणी दर्शवत असताना अप्रिशिएट करतायत साहिल कुडीच्या गोलंदाजीवर. आणि प्रदीपजी पाटील आपण पाहिलं 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 12वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. साहिल पाटील असतील, उमेश भगत असतील, मुनीत कुडू असतील, हे प्रो प्ले स्पोर्टच्या माध्यमातून ही एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. तर आमचे 2 ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत, मिस्टर विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर, हे पंच पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 2 षटकांचा खेळ अखेरीस 12 रन. थँक्यू सो मच. 2 षटकाच्या अखेरीस 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा विकेट टेकर गोलंदाज यूज केलाय संघनायक अमर याने, तो म्हणजे कनाद रायडर्स कंडा.
आपण पाहिले तर प्रथम टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना सोरंगी वॉरियर्स 12 या धावसंख्येवर 12वर 2 या परिस्थिती आपण पाहतोय. पुढचा बॉल सागर तयार गोलंदाजी ट्रॅकवर. सुचितसाठी स्विच हिट केला. यावेळेस मात्र चेंडू वन्स बाउन्स दंदन करीत जाईल का प्रश्नचिन्ह असतील आणि सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय हा एक तो म्हणजेच आई एक विराट चषक चौकार. थँक्यू सो मच. काय म्हणतील प्रमोद सर, स्विच हिट केलायस, काय म्हणतील फटक्याबद्दल? चांगला फटका होता. स्वतःला जोखीम पत्करली होती आणि जोखीम पत्करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि तो सक्सेस झाला. ही खूप महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते, कारण कॉन्फिडेंटली बॅटिंग आतापर्यंत सुचित पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. चहूबाजूने खेळण्याची क्षमता आहे, परंतु गेल्या मॅचचा विचार करता सागर कुडेने जी गोलंदाजी केली होती, फलंदाजी केली होती, आक्रमकता दाखवली होती, यावेळेला स्वतःला स्ट्रेच केलं. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. विचारपूस करतायत पंच त्या ठिकाणी. षटकार की चौकार? षटकार. क्या बात है, छोटा पॅक बडा धमाका. सुचित पाटील इज ऑन अ फायर. जबरदस्त फटका, वॉट एन वेज केला आणि फटका सजवला. स्विच हिट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. छोटा पैकेज बड़ा धमाका. समंदर कितना खुकार होता है वो गहराई से नहीं बल्कि लहरों से पता चलता है. ज्यामधून आपण पाहिलं तर स्विच हिट सळपतल बांधाचा हा सुचित भालचंद्र आपण पाहतोय आणि अगदी सरळ चेंडूला फेकून दिला. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र जमिनीला गुदगुल्या करत डीप बॅक स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी साहिल कुडू क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल सुचितच्या बॅटमधनं. सिंगलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 23 या आकड्यावर. काय म्हणतील एक दिग्गज दोन संघामध्ये इतके सुरेख खेळाडू भरले आहेत ना, कारण 11चे 11 आयकॉन खेळाडू आहेत ते म्हणजे कनाथ रायडर्सकडं. आणि ते पाहिलं तर दोन बलाढ्य संघ आणि त्याच्यामधलं युद्ध आपण पाहतोय. काय म्हणतील सर? नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतो डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अमर पाटील दर्शवत आहेत 24 वर जाऊन पोहोचले गेली. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांमध्ये तेवढीच तगडी इच्छाशक्ती पाहायला मिळते, तेवढे चिरबंद आत्मविश्वास पाहायला मिळतो आणि आरपार प्रामाणिकपणा क्रिकेटच्या नात्याने आपण पाहू शकतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घे. चेंडू थर्ड मॅनला निघून चाललाय फार वेगाने. आउटफील्ड फास्ट. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत जणू काही चेंडूवर 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता मेल नशिबाचा खणखणीत चौकार. थँक्यू. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. स्वरांगी वॉरियर्स धुकटन या टीमची 6 षटकांची प्रॉपरली क्रिकेट आपल्याला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. इथून सरळ बॅटचा चिप शॉट आहे. फिल्डर आहेत हवेच्या झोतावर. चेंडू फार उंचीवर जरूर पाहायला मिळाला. जजमेंट चुकलं आणि इथे 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. रोहित पाटीलने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. अमर पाटील. रोहित भोईरला आपण पाहतायत. ज्या पद्धतीने रोहित भोईरने आक्रमकता सिद्ध केली होती, चहाडीच्या मैदानात अतिशय चांगला खेळ दर्शवला गेला होता, तोच रोहित भोईरला आपण पाहतायत. मॅग्निफिसेंट जीवनदान मिळाले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हुंडो या नावाने सुद्धा ज्याची पसंती पाहायला मिळते. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहतायत 31 या धावसंख्येवर. धुकटन आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान धुकटन बोडनपाडा या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती देईन. 1 लाख मुलाची स्पर्धा पुढे येते याच महिन्यामध्ये. ऑन साइडला होंडो स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता रोहित भोईर उर्फ होंडो ब्रँडचा ब्रँडेड षटकार.
थँक्यू. आणि खरंच या स्पर्धेमध्ये दमखम आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतायत, अमर पाटील दर्शवतायत की जवळजवळ 3 षटकांचा खेळ झालाय. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली अंडरस्टँडिंग. 37 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत, म्हणजेच 12.33च्या आस्किंग रिक्वायर्ड करंट रन रेटने चाललेले आहेत दोन्ही फलंदाज. अतिशय चांगली दमदार आणि शानदार बॅटिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीने रुपेजी पाटील यांचं गुणगान गाणारं हे गीत आपल्याला पाहायला मिळतं आणि क्वालिटी ऑफ क्रिकेट हे साखरेच्या मैदानात सातत्याने पाहायला मिळतं. का प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावर घेतलंय त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. आणि रुपेजी पाटील यांचा जो आढावा घेत आपण पाहिलं तर मॅनेजमेंट कसं असावं आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलंय. प्रदीपजी पाटील काय म्हणतील? 3 षटकं, 37 रन आणि एक चांगली सरासरी पाहायला मिळते. चांगली सुरुवात आहे सर, कारण रोहित भोईर थोडंसं गरजताना बरसताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुनामी लाटा, कारण चांगली फटकेबाजी. त्याची कॅच सोडल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हा थोडासा कनाद रायडर्स महसूस करेल, कारण मोठी विकेट होती आणि तिथे चुकी झाली होती. चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुनश्च साहिल कुडू मैदानाच्या आत. साहिलचा शॉट डिलिव्हरी पुरेपूर त्याचा फायदा घेतलाय. यावेळेस मात्र सरळ चेंडू निघून जातोय. बिग बिग ब्लास्ट दूर 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 आणि गोलंदाजाचा निघतो या ठिकाणी दूर 6 धावांसाठी. थँक्यू. काय फटकेबाजी सुरू आहे सुचित पाटीलच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर साहिल कुडूच्या अगेन्स्ट या वेळेला धमाका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तब्बल 43 या धावसंख्येवर 43 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगली बॅटिंग. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. एक तुम्हारी तो एक हमारी, एक सोनार की तो एक लोहार की. मात्र बॅट्सला ब्रश करून चेंडू प्रतीक पाटील यांच्या ओंजलीमध्ये विसावला आणि एक मोठी बिग बॅटल विकेट. ज्या पद्धतीनं कनाद रायडर्सला हवी होती 30 विकेट. सुचित बॅक टू डगआउट. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, तिथून बाउन्स मिळाला. बॅटची एज घेत चेंडू प्रतीक पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि चांगली विकेट किपिंग आज प्रतीक पाटील करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परफेक्ट विकेट किपर कसा असावा हे प्रतीक पाटीलने जरूर दर्शवून दिलं गेलंय. एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी टी शर्ट्स या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले गेले तसे वैभवजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. तर अजून एक स्पर्धा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. लाख मोलाची 19 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात होते. 22 तारखेला आपण पाहू शकणार आहोत त्या स्पर्धेचा एकंदरीत एंड होताना पाहायला मिळेल. चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तेवढाच चांगला थ्रो आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 44-44. सर बॅटचा उपयोग ऑन द राईज खेळला गेला. ऑन दी ऑफ चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सागर कुडूच्या माध्यमातून पुढे सरसावले गेले होते. रोहित भोईरने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते फलकावर आतापर्यंत 46 या धावसंख्येवर. चांगली सरासरी प्रदीपजी पाटील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने चाललेत, षटकार चौकार येत आहेत, सिंगल डबलला महत्व देत आहेत. आता विकेट जर आपण पाहिलं तर साहिल कुडू ज्या पद्धतीने विकेटच्या शोधामध्ये आहेत, हा झेल महत्वपूर्ण. आणि इथे चुकी केली, चुकीला माफी नाहीये. अजून सुद्धा आपण पाहताय जगलिंग करत होते आणि थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. आता येणाऱ्या बॉलमध्ये पुन्हा एकदा रोहित भोईर होंडो कितपर्यंत मजल मारेल याकडे लक्ष. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच खूप महत्वाचं सूत्र असतं एक खेळाडूच्या नात्याने ॲज अ फिल्डर म्हणून. मिस टायमिंग स्ट्रोक रोहित पाटीलचा पाहायला मिळतोय. एक नंतर मेल, दुसऱ्या रनसाठी कॉल आहे. रोहित जीवाची आकांक्षा करतोय. MSDची आठवण करून जरूर दिली होती, परंतु इथे प्रतीक पाटील अपयशी. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने 4 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचते ती फलकावर 49 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत 4 षटकांच्या
अखेरीस 49 रन्स ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी आपण एक जरूर ज्या ठिकाणी स्पर्धा येते लाख मोलाची, प्रसाद भोईर जे दुकटनचे सरपंच माजी म्हणून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या वतीने हे लॉट्स आमच्यापर्यंत आले. 19 फेब्रुवारी जो सूर्या गट प्रवेश फी 6,012 संघ असतील. 20 तारखेला आदिवासी एक गाव एक संघ 7,512 संघ आणि त्याचनंतर 21 तारखेला ओपन एक गाव एक संघ प्रवेश फी 8,500 त्यामध्ये 12 संघांना प्राधान्य आणि 22 तारखेला ऑल इंडिया प्लेयर जे प्रवेश फी असेल 10,000 आणि 10 संघांना प्राधान्य दिले गेले. लाख मोलाची स्पर्धा पुढे येते. तर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर यतीन भोईर, प्रसाद भोईर, मुकेश भोईर, अमर तुंबडा, त्यानंतर सोयल दारोठा आणि पंढरी दुमदा यांच्याकडून आपण जरूर एंट्री फी आपण पक्की करू शकता. जाऊया मॅचच्या दिशेने. 4 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 49, 49 रन. प्रदीपजी पाटील काय म्हणतील, 2 षटकांमध्ये किती धावा तुमच्या मते यायला हव्यात? कमीत कमीत 20 धावा यायला हव्यात तर रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण प्रेक्षकांची भेटीस ही रफ अँड टफच मॅच आहे. अक्षयचा पुढचा बॉलर तयार. यावेळेस रोहित भोईर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डॉटच्या स्वरूपात. आपल्याला चेंडू हाताळताना अक्षय जो बाडोली एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे अक्षय पाटील त्याला आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. तर रोहित भोईर आपल्याला पाहायला मिळतोय होंडूच्या स्वरूपामध्ये. एक हार्ड हिटर आहे, षटकार किंग म्हणून त्याची ओळख आहे या समाजामध्ये. पुढचा बॉल पुन्हा मोठा फटका परंतु हेल्मेट एक खूप वेगाने उसळी देणारा चेंडू पण पाहिलाय. तो सरळ चेंडू चेहऱ्यावर आदळतोय आणि आवाज देखील खूप आलाय. पण मग सॉरी इंजुरी नक्की झाली असेल. नक्कीच तिथे विचारपूस करतायत. अमर पाटील येत आहेत, रोहित पाटील येत आहेत आणि विचारपूस करतायत की रोहित इट्स ओके. त्यांनी सांगितलं हो, कारण जेव्हा बॅटची एज घेऊन जेव्हा चेंडू चेहऱ्याला जाऊन आदळतो त्यावेळेला आपण पाहू शकतात की खूप मोठ्याने इजा होत असते. परंतु इथे नक्कीच नशिबाची साथ मिळते रोहित भोईरला. मैत्रीपूर्वक लढा आहे सर. त्याचा परिणाम पहिला चांगला बॉल आपण पाहिला. आपल्याला थोडासा स्लोवर चेंज ऑफ पेस केला होता आणि त्याचाच नतीजा आपण पाहिला. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली षटक बहाडोली करता कनाद रायडर्स करता अक्षयनं चांगलं षटक हाताळलं. आतापर्यंत 2 चेंडू त्याने हाताळल्यात, 3 चेंडू हाताळल्यात आणि 3 निर्धाव आपण पाहिले. जबरदस्त कनाद रायडर्ससाठी हे षटक महत्वपूर्ण असणार आहे. पुढचा बॉलर तयार. यावेळेस मात्र फटका हवेच्या अगेन्स्ट जातोय. बिग 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 येतोय ब्लास्ट. उच्चांक जणू काय पंख लावून उडवलाय. रोहित भोईरच्या बॅट मधनं येतो एक ब्लास्ट षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. 6 धावाच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली व्यवस्थित तपासून तर 55 वर 3 विकेट्स आपण पाहतोय. पुढचा बॉल अक्षय घेऊन येतोय राईट टाइम ओव्हर द विकेट. ओ यावेळेस स्वीट आपण पाहिलाय तर खोलात टाकलेला चेंडू. आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. फर्निचर डिस्ट्रॉ. येस विकेट्स गॉन. येस विकेट. चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहताय सरळ यष्ट्यांचा वेध घेत सरळ चेंडू निघून जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. परंतु रोहित भोईरने आपली गुणवत्ता काय आहे, आपलं टॅलेंट काय आहे हे दर्शवत असताना चांगली बॅटिंग केली. जरी त्याला थोडीशी इंजुरी झाली परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे त्याचं ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. ग्रेट बॅटिंग बाय रोहित भोईर. टाळ्यांचा कडकडाट होत असताना खेळाडू कक्षमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 55 या धावसंख्येवर 5वं षटक प्रगतीपथावर आहेत. न्यू बॅटर इन साहिल तुंबडा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहूया कशा पद्धतीने खेळेल. पुढचा बॉलर तयार आहे अक्षय. काशीनाथ तयार. पुन्हा तर लालच दिली गेली होती. फुल टच बॉल लॉंग ऑफला खेळून काढलाय. त्या ठिकाणी मात्र सरळ चेंडू 1 बाउन्स निघून जातोय. सीमा रेषा पार. येतोय नशिबाचा संघर्षाचा चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावा जर व्यवस्थित पाहिल्या तर 59 धावा झालेल्या आहेत. ते म्हणजेच
दुकटन सोरांगी वॉरियर्स या संघाच्या अजून सुद्धा येणारे 6 चेंडू आहेत. पाहूया ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं ना की 20 धावा येणं खूप सर गरजेचं आहे. या षटकामध्ये किती खर्च धावा केल्यात अक्षयनं, तर 10 धावा. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं त्याच पद्धतीने 10 धावा झाल्यात सर. काय म्हणतील? निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहताय 10 धावा आल्या. अक्षयचं चांगलं एक षटक पाहायला मिळालं. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली ना ती वाखण्याजोगी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर भेदक मारे केले. रोहित भोईरने एक जरूर षटकार आला ज्याचा बॅटचा फ्लो होता ऑन साईडला, परंतु परिपूर्ण लॉंग ऑफ क्लिअर करणारा आपल्याला पाहायला मिळाला. जो षटकार आला तो मिसटायमिंग स्ट्रोक होता, तरी सुद्धा त्याची बॅट फिरवण्याची जी शैली आहे, बॅट स्पीड आहे, तो अप्रतिम पाहायला मिळतो आणि त्या कारणास्तव कदाचित बॉल आउट ऑफ द पार्क निघून गेला. इथून अप्रतिम फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील. वॉट कॅच मंजित कुडू, मॅग्निफिसंट कॅच. आज एक बंधू कॅमेरामॅनच्या भूमिकेत एक बंधूला त्या छायाचित्रात बंदिस्त करत असताना पाहायला मिळतोय. हा योगच भेटीचा. वॉट कॅच, कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद गॉन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चांगली गोलंदाजी आपण पाहिलंय. बाबू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. एक ऑलराऊंडर कसा असावा तर बाबूसारखा असावा. एक बहाडोली गावातलं रत्न आपण पाहतोय पुन्हा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र थोडासा चेंज ऑफ पेस केलाय, परंतु तितकाच स्वीट साऊंड आणि वन्स पाऊंड चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे जातोय. येतोय मात्र बॅस्ट मधनं एक सनसनीत खणखणीत दर्जेदार दमदार चौकार. थँक्यू सो मच. सोयलच्या बॅटमधनं आल्या मात्र पहिलाच बॉलवर मात्र बाबूवर प्रहार केलाय. 4 धावा. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 62 62. 6वर 2 62. पुढचा बॉल. हो पुन्हा मिस टाइम फटका. यावेळेस मात्र नो मॅन लँड मध्ये बाबू खूप प्रयत्न करतोय, परंतु 22 डोले चेंडूवर, परंतु त्या ठिकाणी धरते मातेला नो मॅन लँड मध्ये पडलाय. अर्थातच सिंगल. त्या ठिकाणी 2 धावा आपण पाहतोय. सॉरी 2 धावेच्या माध्यमातून 65 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. मात्र षटक क्रमांक पाहिलं तपासून तर 5.3 चेंडूचा खेळ. पुढचा बॉल. बॉलर तयार. सोहल पाहूया कशा पद्धतीने खेळेल, परंतु क्षेत्ररक्षण युवा आपण पाहिले तर लॉंग ऑफ लॉंग ऑन एक मिड विकेट अशी मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. पाहूया पुढचा बॉल. बॉलर तयार. पुन्हा मात्र खोलात टाकला चेंडू. मिनी हेलिकॉप्टर लँड केलाय. कार्पेट पद्धतीने चेंडू सरळ निघून जातोय. प्रोटेक्शन दूरवर. थोडंसं मिस टाइम झाला होता, परंतु सिंगल मध्ये डबल आणि तिसरी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. पाहता पाहता 3 धावा परिपक्व पूर्ण केल्या जातात. 3 धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 68 या आकड्यावर. अजून सुद्धा येणारे 2 चेंडू असतील. पाहूया 2 चेंडू मध्ये कशा पद्धतीनं मात्र सोरांगी वॉरियर्स खेळेल हे पाहणं खूप गरजेचं आहे सर. डेफिनेटली प्रदीपजी पाटील ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट सुपर पाहायला मिळाली. जिथे सिंगल होती तिथून सिंगलमधून डबल परावर्तित केली आणि डबलमधून ट्रिपलमध्ये परावर्तित करणं हे सुद्धा जिकरीचं काम असतं. स्वतःला झोकलं होतं. अक्षरशः 3 धावा मिळाल्या. फुल टॉस बॉल होता, परंतु परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. योगेश पाटील अर्थातच बाबू थोडेसे कॉन्फिडेंटली नव्हते. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे 70 धावा या फलकावर स्वरांगी वॉरियर्स दुकटन या टीमची धावसंख्या अप्रतिम मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. पिंटू वजय या ठिकाणी उपस्थित होताना अर्थातच प्रफुल्ल वजय, पिंटू वजय हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. 2nd नंबरची ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने स्पॉन्सरशिप केलेली आहे. कैलासवासी नरेश शिवराम वजय यांच्या स्मरणार्थ प्रफुल्ल अर्थातच पिंटू वजय यांच्याकडून यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर साहिल कुडू पुढे सरसावेल. तत्पूर्वी चेंडूची फेक करेल. 2 धावा येतील का तर नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. अशा प्रकारे पहिल्या डावाला पूर्ण विराम मिळतोय. 71 रन्सवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आणि 72 धावांचं
एक लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. नाण्याची एक बाजू आपण पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट, काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल आर्ची वॉरियर्स बहाडोली आणि 2 हात करणारा आहे वीर तानाजी पारगाव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता लगेच या. 72 रन्स टू विन असतील. चलते इसके बाद दूसरे राउंड का दूसरे मुकाबले की ओर हम टॉस बॉक्स में हमारे साथ दो टीमों के कप्तान जरूर जुड़े हुए। एक तरफ वीर तानाजी के आकाश देखने को मिल रहे हैं जो कैप्टनशिप करते हुए नजर आ रहे हैं टीम वीर तानाजी की, और दूसरी तरफ अर्ची वॉरियर्स बारडोली ये टीम के जगदीश सर हमारे साथ जुड़े हुए। मैं सम्मानीय आदरणीय किशोर जी वजह साहब इनसे विनंती करूंगा कि आपके शुभ हाथों से टॉस होने जा रहा है, अब टॉस बॉक्स में आना है आपको। सम्मानीय आदरणीय किशोर जी वजह साहब इनके शुभ हाथों से ये टॉस होने जा रहा है, जहां पर एक तरफ वीर तानाजी पारगांव तो दूसरी तरफ अर्ची वॉरियर्स वाडोली, इनके बीच में ये टॉस हो रहा है। चॉइस नागदाई देवी कॉल है ऐकवीरा। अर्ची वॉरियर्स ऑन द टॉस। टॉस बॉक्स से न्यूज है, अर्ची वॉरियर्स ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट। बैक टू क्रिकेट। टार्गेट सेट केलंय, 72 धावांचं टार्गेट। तो देखना यहाँ पर 72 का टारगेट है। मुझे कैसा लग रहा है यहाँ पर 72 रनों का लक्ष्य, एक बेहतरीन मैच देखने को मिलेगी, क्या कहेंगे आप? जरूर अजीत सर, क्रिकेट अनिश्चितों का खेल है, यहाँ पर भविष्य कोई नहीं कर सकता, जड़तर को कोई स्थान नहीं दिया गया है। देखते हैं आने वाले 6 ओवरों के अंदर किस तरह की बल्लेबाजी, एक अच्छा स्कोर सेट किया, एक फाइटिंग स्कोर देखा जा रहा है, जहां पर कनाद राइडर्स इनके पास भी काफी अच्छी गहरी बैटिंग लाइन है। मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर अहमियत वाले 2 ओवर रहेंगे। तो सोरंगी वॉरियर्स दुकटन भी दमखम रखते हैं कि इन रनों को रोकने के लिए पूरी ताकत झोंक देंगे बीच मैदान में। फिलहाल चलेंगे गेंदबाजी के लिए, मिस्टर ऋतिक को इंट्रोड्यूस कराते हुए। प्रतीक ऑन स्ट्राइक, सर्वात उत्कृष्ट गोलंदाज ऋतिक। शॉर्ट बॉल फिरवलं चेंडूला, भरपूर बाहेर आहे, पंच म्हणतायत वाईड बॉल। 100च्या रूपानं स्कोर काढला झाला इथे स्टार्ट। 72 चं टार्गेट, थोडासा चेंडू बाहेर होता। जरूर सर, इस मैदान पर 90+ रन के भी आसपास में चेसिंग होती हुई देखी गई है। आपको इस बार बड़ा विकेट,
थोड़ा सा खोल के खेलना चाहते थे, पावर प्ले में पावर को दिखाने का प्रयास था। मिस टाइम शॉट, अननेसेसरी शॉट और विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ एस्टेज से। थँक यू। एक मोठा विकेट बॅक टू द पवेलियन कडे आलाय न्यूमॅन। सागर कडू वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर की चर्चा आहे जिस नाम की, आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सागर कडू। पहिला धक्का लागलाय सोरंगी वॉरियर्स दुकटन संघासाठी, एक जमेची बाजू आहे की ती मात्र फ्रंटलाईन फलंदाजाला बॅक टू द पवेलियन कडे पाठवलंय आणि वन डाऊन बॅटरला बोलवलंय मैदानाच्या आतमध्ये भरपूर लवकर, आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, नाव आहे मिस्टर सागर कडू। जब सागर कडू को प्रमोट किया गया है सर अजीत सर, तो निश्चित ही रूप से अपना स्वाभाविक खेल भी खेलना होगा और एक जिम्मेदारी वाली पारी भी खेलनी होगी, क्योंकि जल्दी उतारा गया, वन डाउन के तीसरे नंबर के बल्लेबाज के रूप में उन्हें उतारा गया है। इस अशा परिस्थितीमध्ये रन्स हॅव टू बी स्कोर अँड विकेट हॅव टू बी सेव्ह, ह्या परिस्थितीमध्ये त्यांना खेळावं लागेल। ओ माय गॉड, लीडिंग एज जरूर लगी थी, मौका बनता था यहाँ पर। सागर की चर्चाएं करेंगे तो मेनी टाइम ही हैज टेकन रिस्पॉन्सिबिलिटी, काफी बार संभाली अपनी जो टीम की जो वारियां उन्होंने संभाली है, लेकिन खेल क्रिकेट का खेल, हर ग्राउंड नया है, हर टूर्नामेंट नहीं है, आपके पास गेंदबाज नहीं है, हर कुछ नया और नए सिरे से आपको प्रारंभ करना पड़ता है। जरूर है। दूसरी साइड देखेंगे तो सोरंगी वॉरियर्स के गेंदबाज जो फील्डिंग करते हैं वो उन्होंने ये सब ध्यान में रखना होगा कि किस तरह की बल्लेबाजी यहाँ पर हो रही है, और हम खास करके अमर पाटिल जो कि हार्ड हिटर है इस विभाग में, उनके ऊपर ज्यादा से ज्यादा प्रेशर रखना पड़ेगा। इस बार आडे बल्ले से गुडघ्यावरती बॅलन्स बनवलाय, बॅकवर्ड टॉसकर लेगला सरळ एक्झिक्यूट करताय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, अमरच्या बॅटमधनं येतोय संघर्षाचा चौकार। धावसंख्या 4ने फ्लाय झाले आणि 6 वर पोहोचले, 72 धावा आहेत, भरपूर वेळ आहे क्षेत्ररक्षकाला, गोलंदाजाला आणि फलंदाजाला सुद्धा, कारण एकमेव स्पर्धा आपण बघतोय जी सातत्याने 6 षटकांची बघायला मिळते, आणि ती तुम्हाला जर एन्जॉय करायची असेल तर आदरणीय रुपेश नरेश पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून साकार झालेला एकवीर चषक। जरूर हमने अमर पाटिल के बारे में कहेंगे तो मनोर प्रीमियर लीग के अंदर सबसे लंबा सिक्सर मारने का आज भी उनके नाम रिकॉर्ड है शगुन डेवलपर्स के मैदान पर, और इस बार दूसरा बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ अमर पाटिल थोड़े से गर्म मौसम में गर्म होते हुए नजर आ रहे हैं। स्कोर बढ़ता हुआ देखने को मिल रहा है। कनात राइडर्स भाडोली का 10 धावा स्कोर कार्डवरती बॅक टू बॅक पॉवर प्लेला आपली क्षमता ताकद दाखवताना अमर पाटील आपली सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवताना मिस्टर ऋतिकच्या अगेन्स्ट सलग 2 चौकार खेचतायत। 10 धावा झालेले आहेत, चेंडू झालेले आहेत ते 4। अमर पाटिल ये ऐसे बल्लेबाज है सर, मैरिट पर बल्लेबाजी करते हैं, हर सिचुएशन में उस तरह की बल्लेबाजी करते हैं, जैसे कि ऑल इंडिया ओपन में मुन्ना शेख, नासिक का आशिक जिस तरह की बल्लेबाजी करते हैं उसी सिचुएशन में ये अमर पाटिल बल्लेबाजी करते हैं। इस वाईट बॉल आहे ते 154 स्कोर कार्ड। तसे आमचे करण मोरे सातत्याने सुंदर बॅटिंग करत असतात, पालघरच्या माध्यमातून खेळताना क्लास 1 बॅटिंग आणि एक संयमी खेळ इथे बघायला मिळते। पुढचा चेंडू, गुड बॉल, दॅट्स अ बेटर डिलिव्हरी, एक्झिक्यूट करण्यासाठी भाग पडलाय छोटा बॅकलिपनं, कारण यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, हळुवारपणे खेळण्यासाठी मजबूर केलं होतं। गुड लेंथ इन लाइन, धावसंख्या बघायला मिळते ती 12 1 टू गो। 12 रन स्कोर बोर्ड पर देखने मिल रहे हैं। अभी भी 60 रनों की जरूरत है और इसी लाइन पर गेंदबाजी करनी पड़ेगी गेंदबाजों को, सोरंगी वॉरियर्स डुक्टन टीम के गेंदबाज द्वारा। इस बार बेहतरीन गेंद तेज रखी थी, यहाँ पर ऑफ स्टंप से थोड़ी सी दूर जाती हुई गेंद, यहाँ पर बल्लेबाज मारना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ और ओवर समाप्त होता हुआ स्कोर देखने को मिल रहा है कनात राइडर्स टीम का 12 रन। 12 धावा, तर अतिशय सुंदर अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। 12 रन्स, 12 धावा झाल्यात। बॅटल खूप मोठा आहे इथे, एका बाजूने आपण संघ बघतोय सोरंगी वॉरियर्स दुकटण आणि कनाद रायडर्स बारडोली मधलं एक जबरदस्त द्वंद्व, प्रत्येक क्षणोक्षणाला रंग भरताना आणि यादगार प्रतियोगिता, एक चांगली टुर्नामेंट्स
ची खऱ्या अर्थाने अजरामर करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्ही दिग्गज संघ 12च्या सरासरीने धावा हव्या आहेत आणि इथे फाउंडेशन बिल्ड करताना 12 रन झालेले आहेत. इथे अमर आपल्याला बघायला मिळतो आणि गोलंदाजी ट्रॅकवर साहिलला प्राचारण केलंय. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक, पहिला धक्का जरूर दिलाय सोरंगी वॉरियर दुकटन तनाद रायडर्स बहाडोलीला, परंतु इथे साहिलला बोलवलंय. समोर आहे तो अमर. 12च्या सरासरीने धावा बनवायच्यात, मॅचला जर जिंकायचंय आणि त्या धावा वाचवायच्या आहेत इथे सोरंगी वॉरियर्स दुकटन संघाला. या महत्वाच्या मॅच मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर साहिलला प्राचारण केलंय. अमर पाटीलच्या अगेन्स्ट पॉवर प्लेचं दुसरं षटक. यावेळेला ऑन साइडला एक्झिक्यूट करताय. चेंडू थोडासा बाउन्स झालाय, प्रोटेक्शन आहे तिथे. धावसंख्या पोहोचेल 13. सूचित होते तिथे वन ऑफ द बेस्ट बॅट्समन ज्या नावाची चर्चा आणि ज्याने सुंदर योगदान दिले, आपला क्लास दाखवलाय आई एकवेरा चषकाच्या माध्यमातून. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एक भूतपूर्व सोहळा, मानाची, हक्काची, प्रतिष्ठेची, आपुलकेची आणि खऱ्या अर्थाने सन्मानाची 16 वर्ष आपण न्याहाळतोय. रुपेजी पाटील साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेले एक भव्य दिव्य नियोजन. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम साखरेच्या या भव्यशा प्रांगणामध्ये पावन भूमीमध्ये आपण बघतोय. यंदाचा 5वा दिवस आणि दोन दिग्गज संघाची लढाई. मिस्टर साहिल तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर, पुढचा चेंडू घेऊन. ओहो, चेंज ऑफ द पेस. थोडस गतीला परिवर्तन केलं या वेळेला. हा चाणाक्षपणा आहे आणि मोहम्मद सर जो भी अगर गेंदबाजी की जब भी चर्चाएं करते हैं हम, स्लोवर वन काफी बड़ा रहता है और ये चेंज ऑफ द पेस खूप चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. पुढचा चेंडू, शॉर्ट बॉल आणि इथे चुकी झालंय. भरपूर शॉर्ट बॉल. चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 19 वरती. भरपूर शॉर्ट बॉल आणि या वेळेला साहिल ने हाताळला आणि त्याला पॅनलाइज करताना पनिशमेंट करतायत सागर. 19 धावा झालेल्या आहेत. अतिशय देखणा षटकार योग्य वेळी मारलाय. एक तेरी तो एक मेरी हे बॅटल सातत्याने आपण बघतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये असेल, जीवनाच्या या संपूर्ण प्रवासामध्ये. पुढचा चेंडू तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. चेंज ऑफ द पेस. फक्त छोटा बॅक क्लिपने आपण बघतायत. बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला उडवलंय. 2 धावा मिळत आहे. धावसंख्या 21. मैदानाच्या बाहेर आपण बघतोय हिरवळीने नटलेला सुंदर परिसर. सर्व वृक्ष आपल्याला बघायला मिळत आहेत आणि वृक्षांची फळं ही खऱ्या अर्थाने वृक्ष जागेवरती राहतात, परंतु त्यांची फळं आहेत ती देशात विदेशात आपल्याला बघायला मिळतात. तशी मानवरूपी कर्म आहेत जेव्हा तुम्ही सातत्याने करत असता त्याचा प्रवास खूप दूरवर असतो. चुकीचा चेंडू आणि इथे आणखीन एक चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 25 चेंडू झालेले आहेत. 25 धावा. 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने धावा इथे येताना सागर खूप चांगला खेळ खेळताना अमरच्या साथीने. पुढचा चेंडू घेऊन तयार होतील मिस्टर साहिल. 25 ऑन स्कोर कार्ड. याही वेळेला सरळ इनफिल्डच्या वरनं क्रॅकिंग अप ड्राईव्ह चौकार आलाय आणि धावसंख्या 4 ने फ्लाय होताना पोहोचलंय 29 एचटीचे. थँक्यू. 24 चेंडू आणि 43 इक्वेशन आहे. सर आपण आस्किंग रन रेट इथे बघितला. 11च्या सरासरीने धावा बनवायच्यात. आता उर्वरित काही षटकामध्ये बघूया. मॅच मध्ये मात्र सोरंगी वॉरियर संघ कशा पद्धतीने कमबॅकिंग करेल. 2 षटकामध्ये मिस्टर अमर आणि सागरनं आपला धीराचे गाजवले असं म्हणायला हरकत नाहीये. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. पुढचा फटका एक सुंदर बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, इथून 17 आलेले आहेत. 29 झालेले आहेत. 43 इक्वेशन शेष आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत.
यांची 2 षटकं भरपूर महत्वाची आहेत. मागच्या मॅच मधलं षटक आम्ही त्यांचं निहाळलं होतं. भरपूर क्षमता या गोलंदाजाकडे आणि तोच रिदम जर ह्या मॅच मध्ये बघायला मिळाला तर हा जो प्रवास तुम्हाला सहजरित्या बघायला मिळतोय तो एका कठीण रस्त्यातून जाताना सुद्धा बघायला मिळू शकतो, कारण त्यामध्ये उभा आहे तो मिस्टर हेमंत. बघूया समोर पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत गोलंदाज हेमंत. पहिला चेंडू मिस टाइम, तिथवर पोहोचू शकणार नाहीये क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचलंय 31. थोडासा पुढे होता चेंडू, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, काही वेळ जरूर हवेमध्ये चेंडू होता अमर यांचा, परंतु नो मॅच लँडला तिथे मात्र बघायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. पुढचा चेंडू मिस्टर हेमंत. आणखीन चांगला चेंडू बघायला मिळतोय. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय आपल्या फॉलो थ्रू मध्ये, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतायत आणि आणखीन 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या पोहोचेल ती 33. आता इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं 22 चेंडू आणि 39. बघूया हेमंत थोडस फील्ड मध्ये तब्दिली करतायत. काय असेल चक्रव्यूह, कशा पद्धतीने रचला जाईल इथे सोरंगी वॉरियर्स दुकटन संघाकडनं. बट ऑनलाईन खेळाडू इथे सज्ज केलाय. आता पुढचा चेंडू, ओहो दॅट्स अ ब्युटी मिस्टर हेमंत. चेंडूसाठी खऱ्या अर्थाने त्यांनी ओळख निर्माण केलंय. टॉस झाला चेंडू, अक्षरशः अमरला चेक करताना चेंडू गेलाय. जबरदस्त चेंडू, डॉट बॉल. 3 मध्ये 4 रन्स आलेले आहेत. हेमंत पुनश्च तयार. गतीला परिवर्तन केलं आणि तिथे मात्र चेंडू लॉंग स्टॉपला वेगानं ट्रॅव्हल झालाय. 4 चौकार एसटीसोय. थँक्यू. 37 धावा. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना मिस्टर हेमंत. चांगली बॅटिंग करत आहेत अमर, ऑन मेरिट खेळताना बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू, गुड बॉल, भन्नाट वेग, थोडासा फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, अल्टी पल्टी स्विच हिटचा अटेम्प्ट आणि आलाय डॉट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू. ओ स्टिअर केलाय, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट एलिव्हेशन. चेंडू मात्र इथे आपण बघू शकाल जबरदस्त फिल्डिंग केले. तिथे 1 धाव मात्र सेव्ह केली गेली आहे आणि धावसंख्या 3 ने 1 शॉट म्हणजे एकंदरीत 2च धावा मिळतील. तर धावसंख्या 2 ने आकार घेताना 39. षटकं इथे संपलेली आहेत. ती 3-13च्या सरासरीने 39 झालेले आहेत. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायच्या त्या 33. 11च्या सरासरीने मॅच मध्ये थोडस प्रेशर वाढतंय. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग. थँक्यू. सागर बरठा ग्राउंड स्टाफ. येणाऱ्या 22-23 फेब्रुवारीला आपल्याला बघायला मिळेल ड्रीम बॉईज आयोजित आगरी चषक प्रथमेश आणि ऑल टीम आपल्याला बघायला मिळेल. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक आहेत सर्व अंटायर टीम इंग ब्लड आपल्याला बघायला मिळेल. एक जबरदस्त मानाची टुर्नामेंट. चला बिल्ड अरेंज करा. आगरी चषक ड्रीम बॉईज पुरस्कृत प्रस्तुत भव्य दिव्य स्पर्धा दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारी. तर वळूया मॅच कडे. 11च्या सरासरीने 33 बनवायच्या आहेत. मॅच दुहेरी वळणावरती उभी आहे. 39 झालेले आहेत. एक जबरदस्त बॅटल. पुनरागमनासाठी एक षटक महत्वाचं असेल आणि या मॅच मध्ये
पूर्णतः कंट्रोल करण्यासाठी काही स्ट्रोक महत्वाचे असतील. महत्व भरपूर आहे या मॅचचं. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित भोईर सर्वाधिक महत्वाचा हा षटक. दुहेरी वळणावरती मॅच असताना रोहित आणि अमर मधला बॅटल नजरा वेधून घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बघूया लोअर फुल टॉस. सागर वरठा कुठे असतील प्लीज आपण या. सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धाब्याचा अटेम आहे आणि इथे आपण बघू शकाल 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आकार घेताना 41 वर पोहोचलंय. 17 चेंडू आणि 31 धावांचं शेष आव्हान आहे. स्लोवर वन हाताला गेला होता. रोहित भोईर यांच्या माध्यमातून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. क्लेवर क्रिकेट. जबरदस्त क्रिकेटची क्रेज आपल्याला बघायला मिळते. आधुनिकता भरपूर आले क्रिकेटमध्ये आणि त्याचंच सुंदर मिश्रण बघायला मिळतं मॅच मध्ये. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन करत या वेळेला मात्र आपण बघू शकाल सिंगल कंप्लीट झाले का. यस. आणि 1 धाव परिपूर्ण लेग बाईच्या रूपानं. धावसंख्या पोहोचली ती 42. 16-30 इक्वेशन. मॅच इज ऑन आहे. इथून क्रिकेट या संधी आहेत त्या समान स्थितीमध्ये आहेत. गोलंदाजाचं अधिराज्य राहिलं तर फलंदाज थोडेसे प्रेशरमध्ये आणि फलंदाजानं जर या ठिकाणी लीड केलं तर मात्र गोलंदाज थोडेसे प्रेशरमध्ये येऊ शकतात. कनाद रायडर्स बहाडोली बनाम सोरांगी वॉरियर्स धुकटन मधलं बॅटल आज मात्र चर्चेचा विषय आहे. सर्वांच्या नजरा वेधून घेत आहेत कारण एक उच्चस्तरीय मॅच इथे आपण बघतोय. 2 चेंडू हाताळ्यात. 3 धावा खर्च केल्यात रोहितनं आणि आता सागर त्यांच्या समोर आहे. फील्डमध्ये थोडीशी तब्दिली करतोय. बघूया दुसऱ्या एंडनं मात्र गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना गोलंदाज उडवलाय चेंडूला सरळ आणि डाऊन द ग्राउंड. सागरच्या बॅटमधनं षटकार आलाय. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 48 वर पोहोचलंय. म्हणजे इथून जर आपण बघितलं तर तब्बल 24 धावांची अजूनही गरज आहे. खूप चांगला शॉट डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला. सागर नावाचं वादळ, आक्रमकता आणि संयम यांचं मिश्रण. तर मात्र रोहित भोईर या ठिकाणी अचूकतेचं माहेरघर म्हणजे डॉट चेंडू बघायला मिळतील का बघायचं आहे. अचूकता किती बघायला मिळेल. गतीला परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. थोडासा ऑफ ब्रेक बघायला मिळाला. 1 धाव मिळेल. धावसंख्या 49. आता 23 ची गरज आहे. चेंडू झालेले त्या षटकातील 14-23 असं बॅटल. 49 धावा ऑन स्कोर कार्ड. अमर चागेन रोहित प्रोटेक्शन घेता येतं. ऑन साइडला 3 खंदे क्षेत्ररक्षक फील्ड केले आहेत. बॅकवर्ड टॉस करले. एक मिड विकेट लॉंग ऑन ला पॅक करतायत बाउंड्रीज. पुढचा चेंडू आणि चेंडूला वळवलंय परंतु त्याहूनही देखणा शॉट आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने येत आहे. 2 धावा परिपूर्ण. 50 अप. 51. तेरा 21. मॅच जैसी थी वैसी आहे अजूनही. बघूया रोहित. पुढचा चेंडू आणि इथे फटका बसलाय आणि अमर पाटीलला योग्य वेळी मात्र बाद केले रोहितनं. मोठा विकेट या मॅच मध्ये आणखीन आकर्षण वाढवतोय. मोक्याच्या क्षणी अमर पाटीलला जावं लागेल बॅक टू द डगआउट कडे. एका बाजूने सेलिब्रेशन व दुसऱ्या बाजूने थोडंसं टेन्शन आणि तिसऱ्या बाजूने होते पीके साऊंड ऑन SDC. बारा चेंडू 21 धावांची गरज. जबरदस्त मॅच. क्लास 1 मॅच आपल्याला बघायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. साहिल
साहिल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूने सागर कुडू, साहिल कुडू हे दोन फलंदाज आणि दुसऱ्या बाजूने हेमंत. 12-21, 12ला जर आपण उलट केलं 21 होत आहेत, परंतु ते करावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूने सोरंगी वॉरियर संघाचा महत्वाचा गोलंदाज आला हेमंत. बघूया मिस्टर हेमंत तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण फलंदाज बघतोय सागर कुडू. 9 चेंडू आणि 24 धावांची विस्फोटक नॉक ज्याने खेळलाय तोच फलंदाज. बघूया हेमंत. पुढचा चेंडू सन्मान दिला यावेळेला. सिंगल घेतलंय. धावसंख्या पोहोचेल ती 52. 52. जबरदस्त मॅच. 52 धावा स्कोर कार्ड वरती. भयान शांतता. हे येणाऱ्या वादळाची चाहूल आहे का? येणारा क्षण हा कोणाच्या बाजूने असेल याची चर्चेचा विषय करणारी ही भयान शांतता आहे का? बघूया हेमंत. हा क्लास आहे हेमंत यांचा. हळवारपणे मात्र पॉइंटला एक्झिक्यूट करताय. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेचा टेम आणि 2 परिपूर्ण धावा. धावसंख्या 54. सामंजस्य क्रिकेट काय असतं, एक कुशल नेतृत्व काय असतं हे दाखवताना दोन्ही फलंदाज शांतपणे बॅटिंग करतायत. हेमंतच्या अगेन्स्ट 2 चेंडूमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुनश्च लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना मिस्टर हेमंत. इथून मात्र रिटेकचा मौका नाहीये. इथून जो निर्णय तो तुम्हाला योग्यरीत्या घ्यावा लागेल. पुढचा चेंडू हो खांद्याचा एक सुंदर उपयोग. डॉट की व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतो. एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जाईल. 55. खांद्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न हेमंत यांचा. 55 धावा ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन केलंय. फक्त फ्लिक केलं. 1 धाव परिपूर्ण आणि चांगला थ्रो बघायला मिळतोय. तद्वर दुसरी धाव. 57. 57 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 72चं टार्गेट आहे. 9 चेंडू आणि 15चं इक्वेशन. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती उभी आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू येणे शेष आहेत. हेमंत, साहिल आणि पुढचा चेंडू भन्नाट वेगामधला चेंडू. ओ माय गॉड. डायरेक्ट हिटचा टेम सिंगल बाईटच्या रूपानं मिळेल. धावसंख्या पोहोचलंय 58. जबरदस्त चेंडू होता. डॉट बॉल होता. कॅरी करणं गरजेचं होतं. 1 धाव जिथे चांगल्या चेंडूवरती आले. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र तिथे फंबल झालंय आणि नशीब जर पहिल्या अटेमध्ये धावले असते 1 धाव तर 2 धावा पूर्ण झाल्या असत्या किंवा जर 1 अटेमध्ये चेंडू पकडला असता तर विकेट सुद्धा असती. 59. शेवटचा चेंडू. 1 टू गो. 7 मध्ये 13. पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल. पुढचा टेम आहे मात्र रोहित तिथे आहेत आणि धावसंख्या पोहोचेल ती 60. 60 आणि ज्या पद्धतीने 72चं टार्गेट होतं म्हणजे 12च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. 12च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत 60 आणि उर्वरित 12च्या सरासरीने बनवायच्या आहेत. 6 चेंडू 12चं इक्वेशन आहे. मॅच इज ऑन आणि डीजे इज प्ले.
थँक्यू. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत आहेत. मिस्टर साहिल आणि एका बाजूने साहिल आणि एका बाजूने ते सागर. साहिल म्हणजेच किनारा. कोण विजयाच्या किनारावरती दाखल होईल बघावं लागेल. 6-12. बघूया. बेस्ट ऑफ लक बो टीम. ओ यावेळेला आपण बघू शकाल सिंगल कंप्लीट आणि वाईड बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं 2 1+1 धावसंख्या पोहोचली ती 62 ऑन अ स्कोर कार्ड. 6 मध्ये 10 ची गरज. ओ चेंज ऑफ द पेस. डॉट बॉल वळवलं होतं थोडंसं. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटच्या खेळामध्ये ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, वेगवान चेंडू, कॅरम बॉल तुम्हाला जर हाताळता आले तर खऱ्या अर्थाने आपण उत्कृष्ट गोलंदाज बनता. आणि ते चांगला चेंडू इथे लॉफ्ट केलाय. ओ माय गॉड. संधी होती झेलची आणि इथे षटकार आलाय. चेंडू मध्ये जरी आला असता तरी या मॅच मध्ये आणखीन रंगत निर्माण झाल्या असती. परंतु हा षटकार विजयाच्या समीप घेऊन जाणार असेल का बघूया. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. 68 आता हव्यात त्या. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. बाउंड्री लाईनच्या जवळ जे खेळाडू असतात त्यांचं एक मोठं योगदान असं हाफ चान्सेसला फुल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. कारण तुम्ही आपल्या संघातील सर्वात उत्कृष्ट खेळाडू असतात तेच बाउंड्री लाईनच्या जवळ असतात. 4 मध्ये 4 ची गरज. गुड शॉट. पुढचा चेंडू आणि इथे डॉट बॉल. 3 चेंडू आणि 4 ची गरज. कभी इधर तो कभी उधर मॅच मात्र बघायला मिळते. 3 चेंडू 4 धावा. जबरदस्त मॅच आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू ओ माय गॉड. आणखीन एक डॉट बॉल. 2 मध्ये आता 4. नेहमी म्हटलं जाते क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये आणि तेच घडलं. षटकाराला 4 मध्ये 4 ची गरज होती. गोलंदाजांनी सांगितलंय इथून मात्र मी वापसी करेन आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आता 2 मध्ये 4 ची गरज आहे. मॅच कशी असायला हवी याचं एक मूर्तिमंत उदाहरण एकविरा चषकाच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 दिग्गज संघामध्ये कनाद रायडर्स आणि सोरांगी वॉरियरच्या अप्रतिम मॅच मध्ये. इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे आणि सरळ लॉंग ऑनला क्लिअर करत षटकार येत आहेत. हडलग सोरांगी वॉरियर्स झुकटण आणि अभिनंदन कनाद रायडर्स बारडोली. थँक्यू डीजे.